पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी आहेत. फक्त पुण्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारची परिस्थिती आहे. मध्ये आम्हाला दर कॅबिनेटला आढावा पाण्याचा काय परिस्थिती मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण वगैरे सगळ्या भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र अशी आहे ती सांगितली जाते आणि तशा पद्धतीनं आम्ही राज्याच्या प्रमुखांनी देवेंद्रजींनी आम्ही सगळ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की पहिलं पाणी पिण्याच्या करता राखीव ठेवा आणि शिल्लक राहिलेलंच पाणी हे शेतीला देण्याचं काम करा. आम्हाला साधारण पुढच्या वर्षी जुलैपर्यंत एंडपर्यंत पाणी पुरेल अशा प्रकारचं पाणी राखीव ठेवायचं आहे आणि तसं जलसंपदा विभागाला स्पष्ट सूचना दीपक कपूर आणि त्यांच्या टीमला दिलेल्या आहेत. त्याच्यावर ते त्यांचं नियोजन करतायत. आपल्या पुण्यामध्ये देखील पाण्याची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेने थोडीशी बिकट आहे. म्हणून आम्ही साधारण मार्चमध्ये खरीपाची पिकं साधारण मार्चमध्ये काही निघतात त्यावेळेस पुन्हा कालवा सल्लागार समितीची मीटिंग घेऊन एप्रिल, मे, जून, जुलै असं 4 महिन्याचं कसं नियोजन करायचं, कारण बाष्पीभवन किती होतं आहे, बाकीच्याबद्दलचा पाण्याचा वापर कसा होतोय आणि त्यावेळेसची धरणाची परिस्थिती काय राहते आणि मग प्यायला पाणी आपल्याला पुणेकरांना किती लागेल तो हिशोब ठेवून बाकीच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. केंद्रीय समितीने पुण्यातल्या 2 तालुक्यांचा पाहणी दौरा केलेला होता. त्या संदर्भात मदत मिळण्याबाबत काही प्रक्रिया प्रोसेस पुढे गेली आहे? काळामध्ये ज्यावेळेस अवकाळी पाऊस, गारपीट आणि हे सगळं जे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्यावर आलं आणि त्याच्यातनं अनेक फळबागांचं सोयाबीन, कापूस, त्याच्याचबरोबर अनेक प्रकारच्या फळबागा अशा अनेक प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं. ते नुकसान होत असताना ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या. पंचनामे देखील सुरू झाले. काही काही ठिकाणी पालकमंत्री महोदय आणि मंत्री महोदय देखील वेगवेगळ्या पाहणी दौऱ्यावर गेलेले होते. नागपूरला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण एका ठिकाणी पाहणी केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि लगेचच त्याचे प्रमुख आहेत, जी समिती सेंट्रलला आहे त्याचे अमित भाई शहा हे प्रमुख आहेत. त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी टीम पाठवलेली होती. त्या टीमनी सर्वे केलेला आहे. आता त्यांचा जो अहवाल जाईल त्याच्यामध्ये 40 तालुके दुष्काळी म्हणून आपण जाहीर केले. साधारण 2,500 कोटी रुपये त्या कामाच्या करता आपण मागितलेले आहेत आणि इतर ठिकाणी केंद्र सरकारने ज्या नॉर्म्स ठरवले आहेत त्या नॉर्म्समध्ये बाकीचा मंडळ बसली नाही आणि म्हणून मग आपण आपल्या आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, विशेषतः मदत पुनर्वसन ह्या खात्याला सूचना दिल्या की बाबा तुम्ही पण बसा. एक कमिटी आहे त्याच्यामध्ये मदत पुनर्वसन मंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री असे अनेक, ग्रामविकास मंत्री, जलसंधारण मंत्री असे मंत्रीगण आहेत आणि मग त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 1200 मंडळं निवडली आणि त्यांना पण केंद्र सरकारनं ज्या सवलती दिलेल्या आहेत तशाच प्रकारच्या सवलती राज्य सरकारने ह्या भागामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. साखर कारखानदारी जी आहे त्याच्या बाबतीमध्ये कारखानदारांकडून ओरड होते. इथेनॉलच्या मुद्द्यावरती केंद्राची पॉलिसी जी आहे या पॉलिसी संदर्भात तुमचं केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलणं होणार होतं, काही झालंय का? नाही, बोलणं झालं नाही. कारण मध्ये आमचं अधिवेशन चालू असताना आम्ही 2-3दा कॉन्टॅक्ट केलं. त्यावेळेस ते म्हणले की माझ्या बिलं आहेत आणि माझी इतर कामं आहेत, ते संपल्यानंतर तुम्ही या, आम्ही त्यांच्या निरोपाची वाट बघतो. पण ज्यावेळेस भोपाळला आमचं तिघांचं बोलणं झालं म्हणजे CM आणि दोन्ही DCM आणि स्वतः अमित भाई, त्यावेळेस त्यांनी म्हणले की मी काही प्रमाणात तोडगा काढतो. तोडगा 25 ते 30% निघालेला आहे. त्याच्यावर तुम्ही बातम्या पण लावल्या की इथेनॉलला पुन्हा परवानगी दिली, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी साधारण किती टक्के, तर ज्यांनी 3 कोटी सिरप टू इथेनॉलचं करार केलेला होता ऑइल कंपन्यांशी, त्यांना आता आलेत 75 लाख ते 80 लाखापर्यंत, म्हणजे साधारण 25-30% आलं आहे. त्याच्यातून प्रश्न सुटत नाही. म्हणून पुन्हा आम्हाला त्या कामाच्या करता इतर पण अनेक 5-6 कामं आहेत, त्या सगळ्या कामाच्या करता जावंच लागणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे लवकरच तारीख मिळेल
आणि तारीख मिळाल्यानंतर संध्याकाळी जाऊन आम्ही रात्री परत येऊ. दादा एबीपी माझा आणि सी वोटर कडून जो एक सर्वे करण्यात आलेला आहे राज्यभर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त सीटं मिळताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये 26 ते 28 महाविकास आघाडी आणि भाजप 19 ते 21 अशा पद्धतीने तो सर्वे आहे. आपल्याला माहिती आहे या सर्वेला काही आधार नसतो. विधानसभेच्या 5 राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा. ह्यामध्ये तुम्ही किती लोकांना, काही जर 10,000ला विचारतात, 25,000ला विचारतात, 50,000ला विचारतात, 60,000ला विचारतात. आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली आहे. आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे. त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला. दादा पण ABP माझा आणि सी वोटरचा जो सर्वे बऱ्यापैकी बरेचदा खरं ठरलेला आहे. मी सांगितलं ना की आम्ही आमचं काम करू. कांदा निर्यातीच्या बाबतीत निर्णय अजून शेतकरी मी तुला मगाशी काय सांगितलं की त्याच्यात तोही विषय अमित भाईंच्याकडे आहे. अमित भाईंकडे एकूण 6 विषय आहेत. त्याच्यात कांदा आहे, त्याच्यात इथेनॉल आहे, त्याच्यात विकास मंडळ आहेत, विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र. त्याच्यामध्ये असे काही एक माईनचा विषय आहे. असे 6-7 विषय आहेत. त्याच्यामध्ये आम्ही तो विषय तिथं घेतलेला आहे. म्हणतात की संधी हुकली. त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे. वंचित मी प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. वंचित तुमच्या सोयीनुसार तुम्ही म्हणताय काम करायची म्हणजे काम करायला वेळ आहे तुमच्याकडे अजून. आता तुम्हाला तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे वंचित महाविकासच्या विरोधामध्ये 48 जागा लढवणार आहे. म्हणजे मला त्याचा थेट त्याबद्दल फायदा होईल का तुम्हाला? तुम्ही आता काही अंदाज करू नका. तुम्ही काही ज्योतिषी नाही, मी पण काही ज्योतिषी नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी चालत असतात हे आपण लक्षात घ्या. पहिल्यांदा महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत. समोर कोण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते पहिलं सांगा. जर तुम्ही पहिलं पंतप्रधान पदाचे उमेदवार दुसऱ्या बाजूचे सांगू शकत नाही, जे येतील प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे, सांगतील, जनता जनार्दन तुलना करेल. तुम्ही पण तुलना कराल की मोदी साहेब पाहिजे की ते व्यक्ती पाहिजे. आणि तुम्ही पण कुठं बटन दाबाल त्याचं आत्मचिंतन आपण करा. शेवटी आज मी खरोखरीच सांगतो, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. आत्ता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही. तुम्ही बऱ्यापैकी आक्रमक झालेत. तुम्ही म्हणता बरोबर आहे. नाही ठीक आहे ना. ह्याच्या संदर्भात वेळोवेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. इतर पण बाबतीमध्ये शेतकऱ्यांना 6,000 त्यांनी 6,000 आम्ही असं 12,000चं पॅकेज वर्षाचं त्या ठिकाणी दिलं. 0% व्याजाने पीक कर्ज आम्ही दिलं. शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा उतरून आता अग्रिम 25% रक्कम परवा दिली, ती 2200 कोटी रुपयाची दिली. आता पुढचे पण पैसे इन्शुरन्स कंपनीच्या संदर्भात एक्झॅक्ट आपल्याकडे आकडेवारी रब्बीची येईल. ती आकडेवारी आल्यानंतर किती टक्के पैसे इन्शुरन्सचे जाणार आहेत ते त्या ठिकाणी ठरेल. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा प्रपोज असतात, त्यामध्ये देशाचं हित कुणाच्या हातात योग्य पद्धतीने राहील, कोण देशाची सुरक्षितता मजबूतीनं करू शकेल, जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करत असताना ह्या देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम हे कोण करू शकेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये एक मुद्दा बघून त्या ठिकाणी चालत नाही. त्याच्यातले अनेक कंगोरे असतात. आणि आत्ताच आपण 3-4 राज्यांच्या निवडणुकांचा अनुभव घेतलेला आहे. त्यावेळेस पण आपण बघितलेलं आहे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानला काय निकाल लागलेले आणि तेलंगणाला पण कशा प्रकारचं चित्र. तेलंगणाचे तर मुख्यमंत्री जे होते पूर्वाश्रमीचे ते तर सगळ्या तुम्हाला जाहिराती द्यायचे. आपल्याकडे पेपरच्या पानं जाहिराती, मी असं केलंय, मी तसं केलंय, मी हे केलंय, मी ते केलंय. तरी देखील ते एका मतदारसंघात पराभूत झाले, एकाकडनं निवडून आले आणि त्यांचं सरकार गेलं. हे असं आहे. तुम्ही अंदाज व्यक्त करतात म्हणजे मतदार तशाच पद्धतीनं
मनामध्ये विचार करतात असं समजण्याचं दादा, कारण गेले 2 दिवस तुम्ही फार आक्रमक भाषणं करताय. काल तुम्ही शरद पवारांचं आपल्याला नाव न त्रास होतोय घेता- का? नाही, शरद माझं पवारांचं मी का नाव- भाषण करावं ह्या संविधानाने मला तो अधिकार दिलाय. प्रश्न तर त्या पूर्ण होतोय. अधिकाराच्या बद्दल आपण मला टीका टिप्पणी करू शकत नाही नाही. नाही, टीका नाही, प्रश्न आहे. प्रश्न आहे. तुम्ही पवार साहेबांचं नाव घेतलं नाही थेट, पण काल असं स्पष्ट म्हटलात की आता इथून पुढे माझं ऐकायचंच. हा तुमचा आता कमांडिंग स्टँड आहे का? मी माझ्या मतदारांशी मी काय बोलावं तो माझा अधिकार आहे. नाही, मी तुम्हाला अन्वय अर्थ सांगितलं त्याचा- का तुम्ही माझं ऐकू नका. मी त्यांना आव्हान केलंय तुम्ही माझं ऐकायचं, आणि तो माझा कार्यकर्ता आहे. मी मतदारांना नाही आव्हान केलं, माझ्या कार्यकर्त्यांना केलं, आणि तेवढं माझं कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दादा पुण्यात दादा, 20 भविष्यात तारखेला जरांगे पाटील पायी मुंबईच्या दिशेने येत आहेत, ट्रॅक्टर वगैरे असं त्यांनी आव्हान त्याबद्दल केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर, उपमुख्यमंत्र्यांच्या, इव्हन काल देवेंद्रजींनी पण त्यांना आवाहन केलं. त्याचबरोबर काही मंत्रिमंडळातले सहकारी चर्चा करतात. चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न मनापासून महायुतीचा चाललेला आहे. दादा पाण्याची पातळी पाहता भविष्यात नवीन वर्षात पाणी कपात लागू होऊ शकते का पुण्यामध्ये? मी म्हणजे ज्या सांगितलं पद्धतीने तुम्ही ना सांगताय की मार्च मध्ये आम्ही कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊ, त्यावेळेसची वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहू, मग निर्णय घेऊ. आत्ता काहीतरी बोललो की लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरूच कराल आणि पुणेकर लगेचच काळजीमध्ये पडतील. कशाला त्यांना काळजीत पाडता? साधारण पुणेकरांना जेवढं गरजेपुरतं पाणी लागेल तेवढं पाण्याचं नियोजन करण्याचा मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे. दादा, बार्टी, महाज्योती आणि काटकसरीने सारथीची वापरा. प्रश्नपत्रिका जी आहे ती काल 2019 मधली प्रश्नपत्रिकाच पुन्हा एकाने विचारा रे. बरं, बार्टी सारथीचे पेपर लीक झालेत काल विद्यापीठाने कंडक्ट केलेले. महासंचालकांकडून सातत्यानं या सगळ्या संस्था ज्या आहेत बार्टी, त्याच्याबद्दलची चौकशी केली जाईल आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. दादा, कोविडच्या परिस्थितीबद्दल काय सध्या आढावा घेतला कोविडच्या जातोय? परिस्थितीच्या बद्दलचा आढावा घेतला. आमच्यातल्याच मंत्रिमंडळातल्या एका सहकार्याला मुंडेंना तो कारण झालेला आहे. थोडंसं त्याची पाठीमागची तीव्रता जी आहे तेवढी नाही आहे, परंतु डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. मध्ये मुख्यमंत्र्यांनी पण आढावा बैठक घेतलेली होती, त्याच्यामध्ये पण चर्चा झाली. ह्याच्यामध्ये काळजी घेणं, आपण सगळ्यांनी मास्क लावणं, फार जवळ येऊन न बोलणं, फिजिकल डिस्टन्स ठेवणं, अशा काही गोष्टी आहेत. परंतु अजून त्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात काही पेशंट पण आपल्याकडं पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये सापडायला लागलेले आहेत. परंतु डॉक्टरांनी पण, तुम्ही काही निष्णात डॉक्टरांचं चॅनलला मत बघितलं असेल की घाबरून जाऊ नका, काळजी घ्या, इथपर्यंत त्यांनी आवाहन केलेलं आहे. कार्यकर्त्यांना देखील काल तुम्ही अशा सूचना केल्यात की एका साईडला स्टँड घ्या, फक्त दोन्ही साईडला वागा. नाही. ज्यांना माझ्याबरोबर यायचंय त्यांनी माझ्याबरोबरच या. ज्यांना दुसऱ्या बाजूने जायचंय तर त्यांनी दुसऱ्या बाजूने. मी काय हुकुमशाही आहे का? माझ्या बाजूने ज्यांना यायचं असेल त्यांनी मग माझी बाजू घेतली तर दुटप्पी भूमिका घेऊ नका असं म्हटलं. मेहरबानी करा, खरं जे बोलतो तेच सांगा. अजून बरेच कार्यकर्ते जे दोन्ही बाजूंना दिसतात, पवार साहेबांच्याही कार्यक्रमाला दिसतात, मला तुमच्याकडेही सांगायचं दिसतात. आहे काम मी केलेलं आहे. मी सांगायचं काम केलेलं आहे. आता बघू काय त्याच्यात फरक होतोय का नाही. दादा, 2 खासदारांचा मी पुण्यात घेतो. मोर्चा. मला माझ्या दृष्टीने जे योग्य वाटेल ती भूमिका घ्यायला मला मुभा आहे. त्याच्यामध्ये बाकीच्यांनी कुणी मला टोकायचं काही कारण नाही. दादा, राष्ट्रवादीच्या 2 खासदारांचा पुण्यात मोर्चा रॅली सुरू होतीये. मोर्चा शिवनेरी पासून सुरू होतोय, पुण्यात सभा होतीये. चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर. आता त्यांचं चाललेलं आहे सगळं, परंतु ते मधल्या काळामध्ये 6 विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे. मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर
आर्थिक गोष्टीवर याचा परिणाम होतो, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता यांना आता उत्साह आला, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा आणि विदयात्रा, कोणाला संघर्ष यात्रा सुचती, कोणाला पदयात्रा सुचती, चालायचं. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. पदयात्रा काढा. मी पण सगळ्यात साई तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या 5 वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलंय. दादा उमेदवारी द्यायला तुम्ही चुकला म्हणजे कुणाला त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती, परंतु नंतरच्या काळामध्ये ते इतक्या लवकर वास्तविक, आता तुला उद्याच्याला मी खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे, आपण निवडून आलो तर 5 वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल, संपर्क ठेवावा लागेल, लोकांची कामं करावी लागतील, त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील. परंतु जर तू पहिल्या वर्षा 2 वर्षातच ढेपळला आणि मग नंतर 3ऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामाच द्यायचा, तर मग आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो, थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो. आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं, कशा पद्धतीने करावं, हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत, वक्तृत्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहे, संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्या सिरियल लागायची त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं. हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच. अल्टरनेटिव्ह आहे पण ते का प्लस पॉईंट आहे. तू काळजीच करू नको. इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव. दुसरं अजून दादा एक शेवट तर अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते. धरणांची परिस्थिती पाहून पाण्याचं नियोजन करण्यासंदर्भातले सूचना केलेल्या आहेत असं अजित पवारांनी सांगितलंय. आणि प्रश्नासंदर्भात अजित पवारांनी पुण्यामध्ये बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय. तर निवडणुकांमुळे कुणाला पदयात्रा तर कुणाला संघर्ष यात्रा सुचते असं देखील त्यांनी विरोधकांना टोले लगावलेले आहेत. अमोल कोल्हे आणि रोहित पवारांना त्यांनी हा